टेरिलिन जो कंपाऊंड होता हा टेरिलिन, ह्या टेरिलिनबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. टेरिलिनचा ह्या टेरिलिनचा मेल्टिंग पॉईंट जो असतो, टेरिलिनचा मेल्टिंग पॉईंट, ह्या टेरिलिनचा मेल्टिंग पॉईंट 265 डिग्री सेल्सिअस, 265 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉईंट असतो. आणि याचा यूज बॉटल्स बनवण्यासाठी, नंतर जॅम्सचं पॅकिंग मटेरियल बनवण्यासाठी, जॅम्स पॅकिंग मटेरियल बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. पॅकिंग मटेरियल बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. कोणाचा? टेरिलिनचा. नेक्स्ट येतो, नंतर येतं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचं, जे पॉलीकार्बोनेट्स असतात, पॉलीकार्बोनेट्स, हे पॉलीकार्बोनेट्स हे पॉलिइस्टरच्या अंडर येतात. हे पॉलिइस्टरमध्ये येतात. पॉलीकार्बोनेट हे पॉलिइस्टरमध्ये येतात आणि यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो? हाय. आणि ते थर्मोसेटिंग असतात. ते काय असतात? थर्मोसेटिंग पॉलिमर्स. थर्मोसेटिंग पॉलिमर्स, थर्मोसेटिंग पॉलिमर. पॉलिइस्टरसारखं त्यांचं बिहेव करतात ते. पॉलीकार्बोनेट्स आर पॉलिइस्टर्स हॅविंग मेल्टिंग पॉईंट इज मोर मेल्टिंग पॉईंट अँड दे आर थर्मोसेटिंग पॉलिमर्स. नेक्स्ट पॉलिमरचा टाईप आहे फेनॉल फॉर्माल्डिहाइड. फेनॉल फॉर्माल्डिहाइड रिलेटेड पॉलिमर्स. फेनॉल फॉर्माल्डिहाइड रिलेटेड पॉलिमर्स. फॉर्माल्डिहाइड पॉलिमर्स, फेनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर्स. याच्यामध्ये मेन 2 एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत जे पेपरला विचारले जाऊ शकतात. 2 एक्झाम्पल. त्यातला पहिला एक्झाम्पल येतो बॅकेलाइट. बॅकेलाइट बोर्डसाठी महत्त्वाचं आहे. 3 मार्क्सला याच्यावरती क्वेश्चन येतो बॅकेलाइटवरती. आता बॅकेलाइटची बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे. बॅकेलाइट्स हा थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. बॅकेलाइट इज थर्मोसेटिंग पॉलिमर. थर्मोसेटिंग पॉलिमर. ज्यावेळेस फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइड यांना कंबाईन करू, फॉर्माल्डिहाइड यांना कंबाईन करू, त्यावेळेस बॅकेलाइटचा मोनोमर बनतो. त्यावेळेस बॅकेलाइटचा मोनोमर बनतो. म्हणजे हा फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइडपासून बनवलेला पॉलिमर आहे. आणि लक्षात ठेवायचं, हा एक ओल्डेस्ट सिंथेटिक पॉलिमर आहे. ओल्डेस्ट सिंथेटिक पॉलिमर. इट इज ओल्डेस्ट सिंथेटिक पॉलिमर किंवा आर्टिफिशियल पॉलिमर म्हटलं तरी चालतं. आता याची रिॲक्शन कशी होती बघा. ज्यावेळेस फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइडला, ज्यावेळेस फेनॉल, N मॉलिक्युल्स ऑफ फेनॉल अँड N मॉलिक्युल्स ऑफ फॉर्माल्डिहाइड यांना कंबाईन करू, फॉर्माल्डिहाइडला कंबाईन करू इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. तो कॅटलिस्ट ॲसिड असू शकतो किंवा तो कॅटलिस्ट बेस असू शकतो. ॲसिड ऑर बेस कॅटलिस्ट. त्यावेळेस बॅकेलाइट बनतो. त्यावेळेस बॅकेलाइट बनतो. त्याच्या आधी, बॅकेलाइट बनायच्या आधी त्याच्या आधीचा एक मॉलिक्यूल बनतो, त्याचं नाव आहे नोव्हॅलॉक. नोव्हॅलॉक. याचं फर्दर पॉलिमरायझेशन करून बॅकेलाइट बनतो. याचं फर्दर पॉलिमरायझेशन करून बॅकेलाइट हा कंपाऊंड बनतो. ही जी रिॲक्शन आहे नोव्हॅलॉक बनण्याची, ही 138 to 176 डिग्री सेल्सिअसला असते. 138 to 176 डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन होती. आणि नंतर बॅकेलाइटबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे. बॅकेलाइटचे युजेस वगैरे आहेत. हा जो बॅकेलाइट आहे, हा बॅकेलाइट बघा, हा बॅकेलाइट टेलिफोन इन्स्ट्रुमेंट बनवण्यासाठी, नंतर किचनमध्ये जे कंपाऊंड लागतात ते किचनवेअरमध्ये त्याचा यूज केला जातो. इलेक्ट्रिक इन्सुलेटर बनवण्यासाठी त्याचा यूज केला जातो. इलेक्ट्रिक इन्सुलेटर बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. कोणाचा? बॅकेलाइटचा. नंतर आता हा जो बॅकेलाइट आहे हा थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. बॅकेलाइट हा थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. ज्यावेळेस आपण फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइडला एकत्र करू त्यावेळेस बॅकेलाइट बनतं. ज्यावेळेस आपण फेनॉल आणि फॉर्माल्डिहाइडला एकत्र करू त्यावेळेस बॅकेलाइट बनतं. आता बॅकेलाइट बनण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस 3 स्टेपमध्ये, ती प्रोसेस 3 स्टेप प्रोसेस आहे. त्यातली स्टेप 1 जर बघितली, स्टेप 1मध्ये होतं काय बघा. जो फेनॉल आहे OH, हा कोण आहे? फेनॉल. आणि दुसरा असतो फॉर्माल्डिहाइड, HC डबल बॉन्ड OH, हा आहे फॉर्माल्डिहाइड किंवा मिथॅनल.
ज्यावेळेस यांचा एकत्र करू, म्हणजे याला म्हणतो ॲसिड किंवा बेस कॅटलिस्ट यूज करतो, त्यावेळेस काय होतं बघा, त्यावेळेस फेनॉल ग्रुप आहे तसा राहतो, फेनॉल ग्रुप आहे तसा राहतो OH, आणि इथं CH2OH ग्रुप तयार होतो, CH2OH, म्हणजे इथला हायड्रोजन याच्यामध्ये मिक्सअप होते, म्हणजे इथं पूर्णपणे ॲडिशन होते, पूर्णपणे ॲडिशन होते. फक्त ॲडिशन होत असताना अल्कोहोल तयार होते, CH2OH ग्रुप तयार होते. ज्यावेळेस फर्दर रिॲक्शन करू तर असे अल्डिहाइडचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, हे अल्डिहाइडचे नंबर ऑफ मॉलिक्युल वेगवेगळ्या पोझिशनवरती अटॅक करतात, नंतर इथं अटॅक करतील, नंतर इथं अटॅक करतील. आता बघा सेकंड स्टेपमध्ये यातला सेकंड पार्ट काय बघा, हा एक कंपाऊंड होऊ शकतो, हा एक कंपाऊंड होऊ शकतो CH2OH, आणि इथं पण CH2OH कंपाऊंड, किंवा इथं डबल ग्रुप अटॅच होऊ शकतो अल्डिहाइडचा. थर्ड केसमध्ये काय होऊ शकतं, थर्ड केसमध्ये सेम हा फेनॉल आहे OH, आणि इथं इथं आणि इथं CH2OH ॲड होऊ शकतं, CH2OH आणि CH2OH. ठीक आहे, ही झाली फर्स्ट स्टेप, ही झाली फर्स्ट स्टेप. या फर्स्ट स्टेपमध्ये काय झालं बघा, या फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं आपण, ज्यावेळेस हे 3 कंपाऊंड तयार केले, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, ज्यावेळेस ही फर्स्ट स्टेप आहे, या फर्स्ट स्टेपमध्ये एकत्र येतात, ह्याचे मॉलिक्यूल जर नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील अल्डिहाइडचे तर तो वेगवेगळ्या पोझिशनवरती अटॅक करणार आहे. आता स्टेज सेकंडमध्ये काय होतं बघा, स्टेज सेकंड, स्टेप किंवा स्टेज म्हणा किंवा स्टेप म्हणा, स्टेप सेकंड. स्टेप सेकंडमध्ये काय होतं, हा जो पहिला कंपाऊंड आहे COH CH2OH, याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकत्र येतात, याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकत्र येतात, आणि इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स एकत्र येत असताना H2O जर रिमूव्ह केलं, काय रिमूव्ह केलं, वॉटर जर रिमूव्ह केलं, तर चेन कशी तयार होती बघा. समजा हा एक फेनॉलचा मॉलिक्यूल आहे, याचा हा जो CH2 ग्रुप आहे, आणि इकडे जो एक्स्ट्रा नेक्स्टवाला जो बेन्झिन ग्रुप येणार आहे, इथला जो CH2 मधला हा जो OH आहे, आणि इथला जो हायड्रोजन आहे, हे दोघं रिमूव्ह होतात, आणि इथं चेन तयार होते. इथं काय तयार होणार आहे, चेन. हा ग्रुप OH आहे तसाच, इथला पण OH आहे तसाच, इथला पण OH आहे तसाच. नंतर ह्याच्या इथं पण एक CH2OH असणार आहे, त्या CH2 मधला जो OH ग्रुप आहे, तो OH ग्रुप समजा निघून गेला आहे, किंवा हा CH2 मधला OH ग्रुप निघून गेला आहे, ही झाली चेन, ही झाली चेन. याला आपण म्हणतो, आपण याला नोव्हॅलॉक म्हटलं जातं, याला नोव्हॅलॉक म्हटलं जातं, नोव्हॅलॉक. आता काही ठिकाणी 3 कंपाऊंड घेतले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आधी स्टार्टिंगला याचे N मॉलिक्यूल होते CH2OHचे, हा CH2OH, हा OH, हा आपला काय आहे, मोनोमर आहे या रिॲक्शनमध्ये. आता हा जो CH2OH आहे, ह्या CH2OH मधला हा जो ग्रुप आहे OH, हा OH शेजारच्या बेन्झिन मॉलिक्यूलमधला जो हायड्रोजन आहे, इथला जो हायड्रोजन आहे, हे दोघं रिमूव्ह होतात, हे दोघं काय होतात, रिमूव्ह. आणि रिमूव्ह झाल्यामुळे इथं डायरेक्ट बॉन्ड तयार होतो, इथं डायरेक्ट बॉन्ड तयार होतो. बॉन्ड तयार होत असताना कसा होतो बघा, बॉन्ड तयार होत असताना ज्यावेळेस हा बेन्झिन मॉलिक्यूल, हा एक बेन्झिन मॉलिक्यूल आहे, आणि हा एक बेन्झिन मॉलिक्यूल आहे, इथं OH ॲड केला, इथं OH ॲड केला, आणि इथं OH केला ॲड. इथं कोणता ग्रुप होता, CH2OH, पण OH आणि इथला H निघून जातात. इथं पण CH2OH होतं, पण इथला CH2, इथला OH आणि इथला H निघून जातात, आणि चेन अशीच कॅरी फॉरवर्ड होते, अशीच चेन पुढं राहते, अशीच चेन पुढं जात जाते. इथं CH2, इथं CH2. आता हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंडला आपण म्हणतो, हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंडला आपण म्हणतो नोव्हॅलॉक. ह्या कंपाऊंडला आपण म्हणतो नोव्हॅलॉक. ह्या नोव्हॅलॉकवरती क्वेश्चन विचारतात, हाऊ विल यू प्रिपेअर नोव्हॅलॉक. आता थर्ड स्टेपमध्ये काय होतं बघा, थर्ड स्टेप इम्पॉर्टंट स्टेप आहे. थर्ड स्टेप पण स्टेप 3 किंवा स्टेज 3 म्हटलं तरी चालतं. स्टेप 3 मध्ये होतं काय, हा जो नोव्हॅलॉक आहे, ह्या नोव्हॅलॉकमध्ये ब्रांचिंग होतं. ह्या नोव्हॅलॉकला अदर ब्रांच ॲड होती. अदर ब्रांच काय होती, अदर ब्रांच ॲड होती. म्हणजे होतं काय, हे आधीचे आहे ते सेम, जे आहेत ते आधीचे सेम आहेत तसे ॲड होतात.
बघा, एक मिनटं. हां, हे आधीचे आहे तसे 3 पहिलेवाले. नंतर इथं परत ब्रांचिंग तयार होतं म्हटलं. आता झालं काय, जे स्टार्टिंगचा जो नोव्हॅलोक होता, इथं कोण होता, CH2. इथं असा ॲड झाला, इथं बेन्झिन आहे तोच CH2 हे असं, आणि इथं पण कोण आहे CH2, आणि हीची ब्रांच होती, इथून पण एक ब्रांच चालली होती CH2ची. ठीक आहे. इथं कोण आहे OH, इथं पण कोण आहे OH, इथं पण कोण आहे OH. ठीक आहे. खाली पण सेम कंडिशन, खाली सेम कंडिशनमध्ये होतं काय बघा. इथला जो CH2 आहे, इथं पण जो CH2 ग्रुप आहे तो सेकंड कंपाऊंडमधला, याची चेन इनिशिएट होती. हा CH2 इथला, हा इथं अटॅच होतो. हा कुठे अटॅच होतो, इथं. नीट पाहून घ्यायचं आहे. त्यावेळेस इथं OH ग्रुप असणार आहे, त्यावेळेस OH ग्रुप कुठं असणार आहे, इथं खाली असणार आहे. ह्या गोष्टी पाठ करायच्यात, ऑलमोस्ट काही गोष्टी पाठच कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. इथं पण एक CH2 ग्रुप आहे, इथं पण एक CH2 ग्रुप आहे, याची पण चेन होणार आहे. हा CH2 इथे अटॅच आहे, नंतर इथं एक CH2 येतो, इथे अटॅच आहे. ठीक आहे. आणि इथं जो ग्रुप आहे OH आहे तसाच, इथं पण कोणता ग्रुप आहे OH आहे तसाच, फेनॉल. आणि हा इथं अटॅच आहे, हा इथं असा अटॅच आहे. पेपरला क्वेश्चन विचारतात, पाहून घ्यायचं आहे. हा इथं अटॅच आहे असा CH2ने, इथं पण कशाने ॲड येतो, CH2ने अटॅच आहे. कशाने अटॅच आहे, CH2ने अटॅच आहे. इथला हायड्रोजन हे CH2ने अटॅच आहे. मग या केसमध्ये जर बघितलं तर पेपरला डायरेक्ट 1 मार्कला क्वेश्चन, 3 मार्कला क्वेश्चन विचारतात. त्याची डायग्राम नीट पाहून घ्यायची. ही डायग्राम आहे त्याची पॉलिमरची. ह्या डायग्राममध्ये पण बघा, एक मिनटं, ही डायग्राम पाहून घ्यायची. ही डायग्राम, याच्यावरती क्वेश्चन विचारतात पेपरला. पहिली जी स्टेप आहे त्या पहिल्या स्टेपमध्ये फेनॉल आणि फॉर्मल्डिहाइड एकत्र झाले, हे 3 सेपरेट कंपाऊंड तयार केले. सेकंड स्टेपमध्ये काय आलं, N अमाऊंट ऑफ CH2OH एकत्र आले, N नंबर ऑफ, आणि नोव्हॅलोक कंपाऊंड तयार केला, नोव्हॅलोक नावाचा कंपाऊंड तयार केला. आणि यालाच अटॅचमेंट होत असताना उलटं होऊन अटॅचमेंट होणार आहे, उलटी. हे सगळे कंपाऊंड कसे आहेत बघा, इथं हा OH कुठे खाली गेला, हा OH कुठे गेला, खाली गेला आहे. म्हणजे तो उलटा अटॅच झालेला आहे. तो कसा अटॅच झालेला आहे, उलट्या पद्धतीने अटॅच झालेला आहे, आणि त्यालाच आपण म्हणतो बॅकेलाइट. बॅकेलाइटवरती क्वेश्चन विचारतील पेपरला, 3 मार्काला विचारतात. हे सगळं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. 3 मार्काला विचारलं की हे सगळं, याला म्हणतो बॅकेलाइट, याला म्हणतो आपण बॅकेलाइट. नेक्स्ट पॉईंट येतो, फेनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमरमधला जो सेकंड आहे, हा झाला A, बॅकेलाइट झाला. नंतर आहे B वाला, नंतर आहे B, म्हणजे सेकंड पार्ट. नंतर आहे सेकंड पार्ट बीमध्ये. आता याच्यामध्ये बघा, बीमध्ये बघतो आपण सेकंड मॉलिक्यूल कोणता आहे. सेकंड जो आहे त्याला आपण म्हणतो मेलॅमाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. मेलॅमाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. पेपरला याच्यावरती पण क्वेश्चन विचारतील 2 मार्क्सला, मेलॅमाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. आता याच्यामध्ये काय बघा, ज्यावेळेस मेलॅमिन नावाचा जो कंपाऊंड आहे त्याला एकत्र करू, फॉर्मल्डिहाइड सोबत, त्यावेळेस कंडेन्सेशन होतं. म्हणजे ज्यावेळेस बघा मेलॅमाइन आणि फॉर्मल्डिहाइड या 2 मॉलिक्यूलचं काय करू, कंडेन्सेशन करू. त्यावेळेस काय तयार होणार आहे, आपला हा पॉलिमर तयार होणार आहे. बरं, हा जो पॉलिमर आहे मेलॅमाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर, याचा यूज काय बघा, याचा यूज कुठं होतो, याचा यूज होतो डेकोरेटिव्ह टेबल. जो टेबल्स असतात, त्या टेबलचा जो टॉप असतो म्हणजे सनमायका, तो याच्यापासून बनवला जातो. ठीक आहे. आणि ते थर्मोसेटिंग आहेत, हे सगळे कोण आहेत, थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. हा थर्मोसेटिंग पॉलिमर आहे. आता याची रिॲक्शन बघा, ज्यावेळेस मेलॅमिन नावाचा मॉलिक्यूल, आता मेलॅमाइनचं स्ट्रक्चर विचारतात, बेन्झीन रिंग माहिती आहे, बेन्झीन रिंग, ही अशी बेन्झीन रिंग समजायचं. आणि जी मेन पोझिशन आहे तिथं सगळीकडं नायट्रोजन द्यायचं, म्हणजे इथं नायट्रोजन येणार आहे, आणि इथं नायट्रोजन येणार आहे. आता इथं नायट्रोजन
ज्यावेळेस ड्रॉ करू त्यावेळेस बघा, एक मिनटं. हां, इथं कोणाला सॉरी, इथं नायट्रोजन आहे, इथं नायट्रोजन आहे आणि इथं नायट्रोजन. हे 3 नायट्रोजनच्या पोझिशन आहेत. मेलामाइनमध्ये 3 नायट्रोजन असतात, मेलामिनमध्ये 3 नायट्रोजन असतात. आणि ज्या अदर पोझिशन आहेत म्हणजे हिथली पोझिशन आणि हिथलं पोझिशन, इथं NH2 असतं. इथं काय असतं, NH2 आणि NH2. आणि इथं ट्रिपल बॉन्ड, म्हणजे डबल बॉन्ड. इथं डबल बॉन्ड. पोझिशन पाहायच्या कुठं येते, त्याच्यानुसार पेपरला प्रश्न विचारतील पोझिशनवरनं. 1 मिनटं स्ट्रक्चर परत ड्रॉ करतो. नायट्रोजन नायट्रोजन नायट्रोजन, हे असं NH2 आणि इथं पण कोण आहे, NH2. हा झाला मेलॅमिन नावाचा मॉलिक्यूल. हा कोणता मॉलिक्यूल झाला, मेलॅमाइन नावाचा मॉलिक्यूल. ज्यावेळेस याच्यामध्ये अल्डिहाइड ॲड करू, HCHO, हा कोण आहे, फॉर्माल्डिहाइड, याचे ॲडिशन करू, त्यावेळेस होतं काय, त्यावेळेस एक कंपाऊंड तयार होतो, त्यावेळेस एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होतो. जिथं इथला बघा, इथला H आणि इथला OH निघून जातो. ठीक आहे, मग इथं होणार काय, सॉरी निघून नाही जात, तिथं ॲडिशन होती पूर्णपणे HOHची ॲडिशन होणार आहे. आता ॲडिशन होत असताना काय होतं, जिथं NH2 आहे, जिथं NH2 आहे तिथं NHच्या जागी एक H जातो आणि इथं CH2OH ॲड होतं. CH2OH ॲड होणार आहे, CH2OH ॲड होणार आहे, NHच्या हायड्रोजनच्या जागी CH2OH ॲड होणार आहे. मग प्रत्येक ठिकाणी म्हणजे मेलामाइनचं स्ट्रक्चर N हे असं आहे समजा. इथं NH2 होतं, मग इथं काय आलं, NHCH2OH. इथं पण NH2 होतं, मग इथं काय आलं, NHCH2OH. आणि इथं पण NH2 होतं, इथं काय आलं, NHCH2OH. हा जो कंपाऊंड आहे, इथं डबल बॉन्ड द्यायला विसरायचं नाही. हा डबल बॉन्ड, हा झाला कॉम्प्लेक्स कंपाऊंड, हा झाला कॉम्प्लेक्स. आणि ज्यावेळेस याचं क्रॉस लिंकिंग करू आपण, यावेळेस आपण इथं H3O किंवा H2O रिमूव्ह होतं. काय रिमूव्ह होतं, H2O रिमूव्ह होतं. N नंबर ऑफ H2O रिमूव्ह होतात. या केसमध्ये मेलामाइनचा पॉलिमर बघतोय, याच्यामध्ये डायग्राम बघायची, पेपरला डायग्रामवरती क्वेश्चन विचारतात. नायट्रोजन इथं आणि नायट्रोजन इथं, हे आतला आहे तसंच राहणार स्ट्रक्चर, तिथं काही चेंज नाही आहे. हां, आता इथं बघा, इथं काय म्हणलं, जे NH होता आहे ते तसंच NHCH2. आणि इथं पण NHCH2, ही चेन आहे, ही पण काय पुढे चेन जाणार आहे, खाली NHCH2 ही खालची चेन. आणि या पॉलिमरला म्हणतो मेलॅमाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. या पॉलिमरला म्हणतो आपण मेलॅमाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. हा पॉलिमर पेपरला 1 मार्काला क्वेश्चन याच्यावरती येतो, मेलॅमाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमरती. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट येतो, काही सोपे पॉलिमर आहेत. त्यातला पहिला येतो ब्युना एस रबर. नेक्स्ट पॉईंट येतो ब्युना एस रबर. जर पेपरला जर समजा विचारली तर इथे मी डायग्राम ॲड करून ठेवलेली आहे बघा. ही आहे फॉर्मेशन ऑफ मेलॅमाइन फॉर्माल्डिहाइड पॉलिमर. 3 मार्क्सला विचारली ते विचारतात, कारण की डायग्राम महत्त्व आहे. ही रिॲक्शनच 2 मार्कला विचारतात आणि 1 मार्काला त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट विचारला तर. नेक्स्ट पॉईंट येतो ब्युना एस रबर. ब्युना एस रबर नावाचा पॉलिमर, ब्युना एस रबर नावाचा पॉलिमर. आता या पॉलिमरबद्दल इन्फॉर्मेशन पाहतोय, ब्युना एस रबर पॉलिमर. आता ब्युना एस रबर पॉलिमरमध्ये जर बघितलं, विचार केला तर हा एक इलास्टोमर आहे, हा एक इलास्टोमर आहे. ब्युना एस रबर इज इलास्टोमर. आणि हा एक कोपॉलिमर आहे. कोपॉलिमर म्हणजे ज्याच्यामध्ये 2 मोनोमर आहेत, हा एक कोपॉलिमर आहे. ब्युना एस रबर इलास्टोमर आहे, हा एक कोपॉलिमर आहे. हा कोपॉलिमर कुणाचा आहे बघा, हा आहे स्टायरीन नावाच्या मॉलिक्यूलचा. स्टायरीन आणि ब्युटाडाईन यांचा कोण येतो, कोपॉलिमर आहे. स्टायरीन आणि ब्युटाडाईन यांचा कोण येतो, कोपॉलिमर आहे.
आणि याचं नाव जे ट्रेड नेम आहे याचं नाव आहे SBR, स्टायरीन ब्युटाडाईन रबर. स्टायरीन ब्युटाडाईन रबर याचं नाव आहे. आता याच्यामध्ये मिक्सिंग होत असताना बघा, ज्यावेळेस आपण 75 युनिट ब्युटाडाईनचे आणि स्टायरीनचे 25 युनिट ॲड करू त्यावेळेस हा ब्युना एस रबर तयार होतो. त्यावेळेस ब्युना एस रबर तयार होतो. ह्या ब्युना एस रबरचा जर विचार केला तर हा नॅचरल रबरपेक्षा मोर इफिशियंट आहे. नॅचरल रबरपेक्षा काय येतो, मोर इफिशियंट. इफिशियन्सीच्या बाबतीत याची इफिशियन्सी जास्त आहे कोणापेक्षा, नॅचरल रबरपेक्षा. आणि याचा यूज टायर बनवण्यासाठी होतो. याचा यूज कशामध्ये होतो, टायर इंडस्ट्रीमध्ये याचा यूज केला जातो. टायर इंडस्ट्री किंवा शूज बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. आता याची रिॲक्शन पेपरला 1 मार्काला आली तरी ती रिॲक्शन पाहून घ्यायची नीट. आता ज्यावेळेस स्टायरीन आणि ब्युटाडाईन म्हणतो आपण, मग स्टायरीनचं स्ट्रक्चर ब्युटाडाईनचं स्ट्रक्चर जर बघितलं, ब्युटाडाईन म्हणजे काय, कार्बन किती आहेत, 4, 1 2 3 आणि 4, हे झाले 4 कार्बन. आणि ह्या 4 कार्बनमध्ये 2 ठिकाणी काय आहे, अल्किन ग्रुप आहे. हा झाला अल्किन ग्रुप. आणि फक्त हायड्रोजन ॲड करायचे, म्हणजे इथं आला CH2, इथं आला CH, इथं आला CH आणि इथं आला CH2. हा जो कंपाऊंड याचं नाव आहे ब्युटाडाईन. याचं नाव काय आहे, ब्युटाडाईन. ह्या ब्युटाडाईन कंपाऊंडचं आणि नंतर आहे स्टायरीन. ब्युटाडाईन कंपाऊंड आणि स्टायरीन यांचं ज्यावेळेस कॉम्बिनेशन करू, स्टायरीन म्हणजे काय बघा, स्टायरीन म्हणजे असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंगवरती C6H5 ही कोणी आपली बेन्झिन रिंग, ह्या बेन्झिन रिंगवरती CH डबल बॉन्ड CH2 ग्रुप आहे. CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे याला आपण असं पण लिहू शकतो, CH डबल बॉन्ड CH2. हा झाला स्टायरीन ग्रुप. हा कोणता ग्रुप आहे, स्टायरीन ग्रुप. हा किती % यूज करतो आपण, 25% स्टायरीन. आणि हा किती टक्के यूज करतो, 75%. ज्यावेळेस ह्या दोघांचं मिक्सिंग करू, कोणाचं, स्टायरीन आणि ब्युटाडाईनचं, त्यावेळेस होतं काय बघा, त्यावेळेस आपला SBR तयार होतो. त्यावेळेस काय तयार होतो, SBR. आता इथला जो CH2 आहे, हा CH2 ची चेन ब्रेक होणार आहे. म्हणजे हा CH2 बघा, हा CH2 ची चेन काय झाली, ब्रेक, म्हणजे इथला बॉन्ड ब्रेक झाला CH2, इथं आला CH, इथं आला CH. आता इथला बी डबल बॉन्ड ब्रेक झाला, समजा इथला पण डबल बॉन्ड ब्रेक झाला. ब्रेक होतोच तो, ब्रेक झाला तर होणार काय बघा, CH2 आणि हा डबल बॉन्ड इथल्याशी ॲड होतो, CH2. इथला बघा, इथला डबल बॉन्ड ब्रेक झाला, इथला पण डबल बॉन्ड ब्रेक झाला. मग इथं काय झालं, CH2 CH आणि C6H5. आता इथं डबल बॉन्ड तयार होत असताना डबल बॉन्डची पोझिशन चेंज झालेली आहे काही ठिकाणी, ती पाहून घ्यायची. C6H5 इथं हा असा गेला वरती, C6H5 एक मिनटं, काही चुकले का बघू द्या मला. आता CH2च्या इथं ॲडिशन झालं आणि हा CH2 आहे तसाच. इथला बॉन्ड ब्रेक होणार ना, इथला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं हा मोकळा झाला आणि इथं CH आहे तसाच आहे आणि CH2 हे आहे तसं, हे पुढे जाणार, हे बरोबर, सॉरी एक मिनटं. हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे SBR. हा जो कंपाऊंड आहे याचं नाव आहे SBR. CH2 जो राहणार आहे नेक्स्टवाला, याच्यानंतरचा जो CH2 येणार आहे त्याची चेन का होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. हा कोण आहे, SBR, ब्युना एस. याचं नाव आहे ब्युना एस. पेपरला 1 मार्काला प्रश्न विचारतात, पाहून घ्यायचे. याची डायग्राम जर बघायची असेल तर डायग्राम त्याची इथं, ही ब्युना एसची डायग्राम. मी इथं फक्त 2च युनिट एकत्र केले, इथे यांनी नंबर ऑफ युनिट घेतलेले आहेत. इथं नंबर ऑफ युनिट यांनी एकत्र करताना दाखवलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट येतो इथं SBR झालं. आता इथं रिॲक्शन कशी केलेली आहे बघा. रिॲक्शन करत असताना याचे 3 युनिट घेतलेत. याचे किती युनिट घेतलेत, 3 युनिट. इथं बघा किती युनिट आहे तिथं. समजा हा 1 युनिट आहे, 1 हा झाला, दुसरा हा 1 आणि हा नेक्स्टवाला. म्हणजे SBR बनवत असताना ब्युटाडाईन 75% घेतो, स्टायरीन 25% घेतो. ही डायग्राम किंवा हा जो पार्ट आहे हा पार्टच करून ठेवायचा आहे, एवढं तरी ॲटलिस्ट, ब्युटाडाईन आणि याचा. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट येतो ब्युना एस रबर झालं. ब्युना एस रबर झालं. नंतरचा रबर आहे निओप्रीन नावाचा रबर, निओप्रीन. ब्युना एस रबर झालं. आता निओप्रीन रबर आहे, निओप्रीन रबरबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. निओप्रीन सेकंड B मध्ये निओप्रीन रबर.
हा पण रबरच आहे. ह्याला एक सिंथेटिक रबर म्हणतो आपण. निओप्रिनला आपण सिंथेटिक रबर म्हणतो. निओप्रिन इज अ टाईप ऑफ सिंथेटिक रबर. हा ॲडिशन पॉलिमर आहे. ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेसने हा तयार झालेला आहे, म्हणून आपण म्हणतो ॲडिशन पॉलिमरायझेशनने तयार झालेला आहे. ॲडिशन पॉलिमर आहे हा. आणि याचा जो मोनोमर आहे, या मोनोमरचं नाव आहे क्लोरोप्रीन. याच्या मोनोमरचं नाव आहे क्लोरोप्रीन. मोनोमर का याचा क्लोरो PRENE क्लोरोप्रीन. याचा जो मोनोमर आहे त्याचं नाव आहे क्लोरोप्रीन. क्लोरोप्रीन म्हणजे काय बघा, क्लोरोप्रीन म्हणजे जो ब्युटाडाईन आहे त्या ब्युटाडाईनमध्ये सेकंड नंबरच्या कार्बनला क्लोरीन आहे. सेकंड नंबरच्या कार्बनला कोण आहे? क्लोरीन. मग ब्युटाडाईनचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे आधी. ब्युटाडाईन कसं आहे? कार्बन 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 आणि कार्बन. इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. बाकी टाकायचं CH2, इथं काय असेल ते. आणि 2 नंबरचा जो कार्बन आहे 2 नंबरच्या कार्बनला कोण आहे? क्लोरीन आहे. आणि बाकीचं सेम. इथं काय येणार नाही, इथं फक्त येईल CH आणि इथं येईल CH2. हा झाला आपला क्लोरोप्रीन मॉलिक्यूल. हा झाला क्लोरोप्रीन नावाचा मॉलिक्यूल. क्लोरोप्रीन मॉलिक्यूल. ह्या क्लोरोप्रीनमध्ये ज्यावेळेस याचं नंबर ऑफ क्लोरोप्रीन मॉलिक्यूल आपण एकत्र करू त्यावेळेस होणार काय? इथला बॉन्ड ब्रेक झाला बघा, इथला आणि इथला बॉन्ड ब्रेक होतो. आणि बॉन्ड ब्रेकिंग कसं दाखवलं बघा, इथं हा बॉन्ड ब्रेक झाला, मग CH2चा रिलीज झाला आहे. CH2 हा C मधला आहे तसाच आहे. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड Cl आहे. नंतर इथं बघा CH आहे, नंतर आहे CH2, ही झाली चेन 1. आणि इथं मध्ये डबल बॉन्ड तयार होतो. आणि हा कोण आहे आपला? हा आपला आहे निओप्रीन. निओप्रीन नावाचा पॉलिमर आपला. निओप्रीन पॉलिमर आहे. आता ह्या निओप्रीनमध्ये जर बघितलं तर इथं पुढे ॲडिशन आहे थोडीशी. ह्या निओप्रीनमध्ये ज्यावेळेस आपण MgO ॲड करू, MgO ॲड करू म्हणजे काय करतो बघा, याला हार्डनेस देण्यासाठी किंवा याचं वल्कनायझेशन ही प्रोसेस कशासाठी आहे? स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी किंवा स्ट्रक्चरमध्ये इम्प्रूव्हमेंट येण्यासाठी काय करतो? वल्कनायझेशन. आणि याचं वल्कनायझेशन करण्यासाठी MgO म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड वापरतात. याचं वल्कनायझेशन करण्यासाठी मॅग्नेशियम ऑक्साईड वापरतात. आणि याच्यामध्ये 2 निओप्रीनच्या चेन, ही एक चेन आणि ही एक चेन, ह्या चेन एकत्र जोडल्या जातात. ह्या चेन एकत्र काय जातात? जोडल्या जातात. याची डायग्रॅम पाहिजे. याची डायग्रॅम बघा, वल्कनायझेशन ऑफ रबरची. याची डायग्रॅमचा फोटो नाही आहे, ठीक आहे. याची डायग्रॅम पाहून घ्यायची. वल्कनायझेशन ऑफ रबर. वल्कनायझेशन ऑफ रबरची डायग्रॅम वल्कनायझेशन ऑफ रबर. इथं ज्यावेळेस ह्या निओप्रीन मॉलिक्यूलमध्ये, हा निओप्रीन आहे, ह्या निओप्रीन मॉलिक्यूलमध्ये ज्यावेळेस मॅग्नेशियम ऑक्साईड आपण ॲड करू, आणि हा मॅग्नेशियम ऑक्साईड ॲड करत असताना निओप्रीनच्या आपण 2 चेन घेतोय. ही एक चेन आहे आणि ही सेकंड चेन आहे. निओप्रीनची ही सेकंड चेन आहे. त्यावेळेस ह्या 2 चेन एकमेकांना इंटरलिंक होतात. कशाने? तर ऑक्सिजननी 2 चेनचं काय झालंय? इंटरलिंकिंग झालंय. आणि यालाच म्हणतो आपण वल्कनायझेशन ऑफ निओप्रीन. नेक्स्ट पॉईंट इज विस्कस रेऑन. नेक्स्ट पॉलिमर आहे शेवटचा आपला विस्कस रेऑन. आता विस्कस रेऑन नावाचा जो पॉलिमर आहे, आता याच्याबद्दल काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्यात. हा एक सेमी सिंथेटिक फायबर आहे. विस्कस रेऑन इज सेमी सिंथेटिक फायबर. इट इज सेमी सिंथेटिक फायबर. विस्कस रेऑन इज सेमी सिंथेटिक फायबर. पेपरला याच्यावरती कोणत्या टाईपचा फायबर आहे विचारतात. हा सेल्युलोजपासून बनवला जातो. हा कशापासून बनवला जातो? सेल्युलोजपासून. विस्कस रेऑन हा सेल्युलोजपासून बनवलेला पॉलिमर आहे, ठीक आहे. ज्यावेळेस सेल्युलोज वूड पल्पच्या फॉर्ममध्ये असतं, कोण? सेल्युलोज. त्यावेळेस याचं कन्व्हर्जन आपण विस्कस रेऑनमध्ये करू शकतो. वूड पल्पच्या फॉर्ममध्ये असतं त्यावेळेस याचं कन्व्हर्जन आपण विस्कस रेऑनमध्ये करू शकतो. आता सेल्युलोज हा स्वतः एक पॉलिमर आहे. ज्यावेळेस ह्या सेल्युलोजचा विचार केला तर हा सेल्युलोज कसा आहे? C6H10O5
एन टाइम्स, हा त्याचा काय जनरल फॉर्म्युला आहे. हा सेल्युलोज ज्यावेळेस वूड पल्पच्या फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस याचं कन्व्हर्जन आपण करू शकतो. सेल्युलोज हा ग्लुकोजचा पॉलिमर आहे. सेल्युलोज हा जो सेल्युलोज आहे हा कोणाचा पॉलिमर आहे, हा ग्लुकोजचा पॉलिमर आहे. सेल्युलोज इज अ पॉलिमर ऑफ ग्लुकोज. आता ज्यावेळेस हा जो सेल्युलोज जो वूड पल्पच्या फॉर्ममध्ये आपल्याला व्हिस्कस रेयॉन बनवायचा आहे आणि ज्यावेळेस हा सेल्युलोज वूड पल्पच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस याला आपण NaOH बरोबर ट्रीट करू, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट करू, त्यावेळेस तो फ्लफी बनतो, फ्लफी भुसभुशीत बनतो, फ्लफी सेल्युलोज. इट फॉर्म्स फ्लफी सेल्युलोज. हा फ्लफी सेल्युलोज, हा जो फ्लफी सेल्युलोज आहे नंतर याचं कन्व्हर्जन झॅन्थेटमध्ये होतं. याचं कन्व्हर्जन होतं झॅन्थेट नावाच्या मॉलिक्यूलमध्ये. याचं कन्व्हर्जन होतं झॅन्थेट नावाच्या मॉलिक्यूलमध्ये, झॅन्थेटमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि ज्यावेळेस हा जो झॅन्थेट होतो ते झॅन्थेट होण्यासाठी इथं कार्बन डायसल्फाईड वापरलं जातं. झॅन्थेट होण्यासाठी काय वापरलं जातं, कार्बन डायसल्फाईड वापरलं जातं. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये आपण परत डायल्यूट NaOH ॲड करू त्यावेळेस याचं विस्कस रेयॉन तयार होतं. त्यावेळेस याचं काय तयार होणार आहे, विस्कस रेयॉन तयार होणार आहे. ज्यावेळेस सेल्युलोजमध्ये NaOH टाकू तर फ्लफी सेल्युलोज तयार होणार आहे. या फ्लफी सेल्युलोजमध्ये ज्यावेळेस कार्बन डायसल्फाईड टाकू त्यावेळेस झॅन्थेट तयार होणार आहे. आणि या झॅन्थेटमध्ये परत NaOH टाकू त्यावेळेस विस्कस रेयॉन तयार होणार आहे. त्यावेळेस परत विस्कस रेयॉन तयार होणार आहे. याची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन पाहून घ्यायची. याच्या रिॲक्शनवरती पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक सेकंड, याची रिॲक्शन हां इथं याची सॉरी हे वेगळं झालं. याची रिॲक्शन ही रिॲक्शन आहे त्याची, परत तेच याची रिॲक्शन कुठे गेली बरं, एक मिनटं. हां ही आली याची रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये नीट बघा, फॉर्मेशन ऑफ विस्कस रेयॉन जे स्टार्टिंगला सांगितलं तेच. स्टार्टिंगला जो वूड पल्पमधला जो विस्कस रेयॉन आहे तो टाकला NaOH मध्ये. NaOH टाकल्यानंतर त्याचं काय झालं, त्याचं कन्व्हर्जन झालं सेल्युलोजमध्ये, अल्कली सेल्युलोजमध्ये. हा जो फ्लफी मॉलिक्यूल, हा कसा मॉलिक्यूल आहे, फ्लफी अल्कली. यालाच आपण म्हणू शकतो फ्लफी अल्कली. फ्लफी अल्कली याला म्हणू शकतो आपण फ्लफी अल्कली. ज्यावेळेस याच्यामध्ये कार्बन डायसल्फाईड टाकू या फ्लफी अल्कलीमध्ये त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन कसं झालं, झॅन्थेट मॉलिक्यूलमध्ये झालं. आणि या झॅन्थेटमध्ये ज्यावेळेस आपण परत H2O किंवा NaOH डायल्यूट टाकू, NaOH डायल्यूट, त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन परत विस्कस रेयॉनमध्ये होतं. त्याचं कन्व्हर्जन परत विस्कस रेयॉनमध्ये होतं. पेपरला याच्यावरती क्वेश्चन विचारतं. त्याचं कन्व्हर्जन परत विस्कस रेयॉनमध्ये होतं. म्हणजेच सेल्युलोजला OH ग्रुप, सेल्युलोजला कोणता ग्रुप अटॅच आहे, OH ग्रुप, त्यालाच आपण म्हणतो विस्कस रेयॉन. त्यालाच आपण म्हणतो विस्कस रेयॉन. नेक्स्ट पॉईंट येतो विस्कस रेयॉन नंतर एक नेक्स्ट पॉईंट येतो. ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला मिक्सिंग करावं लागतं आणि एक स्पिनर वापरला जातो. एक काय वापरला जातो, स्पिनर. या स्पिनरमध्ये त्याला स्पिन केलं जातं. या सेल्युलोजला काय केलं जातं, स्पिन, कन्व्हर्जन होण्यासाठी. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. बायोडिग्रेडेबल पॉलिमरमध्ये 2 एक्झाम्पल आहेत. त्या 2 एक्झाम्पलचा स्टडी आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्समध्ये. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आहेत. एक आहे PHBV आणि दुसरा आहे नायलॉन टू नायलॉन 6. त्यांच्या रिॲक्शन पाहिले. PHBV वरती 3 मार्कला बोर्डला क्वेश्चन येऊ शकतो पेपरला, 3 मार्क्स किंवा 2 मार्क्स. आणि नायलॉन 2 और नायलॉन 6 मध्ये 1 मार्कचा क्वेश्चन विचारतील. याच्यामध्ये मोनोमर कोण आहेत, ते बायोडिग्रेडेबल पॉलिमर. जे पॉलिमर इझिली लिव्हिंग मायक्रोब्स जे त्या मायक्रोब्सने ते काय होते, डिग्रेडेड होतील, त्यालाच म्हणतो आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आता पेपरला जर प्रश्न विचारला तर एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. बायोडिग्रेडेबल पॉलिमरमध्ये कोण येतं, बायोडिग्रेडेबल पॉलिमरमध्ये ॲलिफॅटिक पॉलिइस्टर येतात. ॲलिफॅटिक पॉलिइस्टर आणि पॉलिअमाइड्स हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत. पॉलिअमाइड्स आणि ॲलिफॅटिक पॉलिइस्टर्स हे 2 एक्झाम्पल कशामध्ये येतात, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आणि जे आपल्याला नॅचरली डिस्पोज होणारे आहेत, नॅचरली डिस्पोजेबल जे असतात त्यालाच आपण म्हणतो बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी एक पॉईंट आहे छोटासा, तो पॉईंट लक्षात ठेवायचा, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन.
त्याच्या आधी एक पॉईंट आहे, मॉलिक्युलर मास अँड डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. मॉलिक्युलर मास अँड डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे काय, किती अमाऊंट ऑफ मोनोमर ॲड करू शकतो, किती अमाऊंट ऑफ मोनोमर ॲड करू शकतो. मोनोमर ॲडिशनची जी कॅपॅसिटी आहे त्यालाच म्हणतो डिग्री ऑफ पॉलिमर्स, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. आणि हे काय, नंबर ऑफ मोनोमर युनिट्स इन पॉलिमर. किती मोनोमर आहेत, नंबर ऑफ मोनोमर्स इन पॉलिमर इज नथिंग बट डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन, इज नथिंग बट द डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. ठीक आहे. आणि याच्यावरतीच सगळं डिपेंड असतं. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनवरती मॉलिक्युलर मास डिपेंड असतं. डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनवरती डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनवरती मॉलिक्युलर मास डिपेंड असतं. ठीक आहे. पेपरला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि जो पॉलिमर असतो त्या पॉलिमरमध्ये एक रिक्वायरमेंट असते. कोणताही पॉलिमर म्हटलं ना त्याला एक मिनिमम मॉलिक्युलर मास असण्याचं एक लिमिट असतं किंवा नीड असते. मिनिमम मॉलिक्युलर मास असण्याची एक नीड असते. आणि हे जे मिनिमम मॉलिक्युलर मास आहे ते डिपेंड कोणावरती येतं, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. आणि तेवढं मिनिमम मॉलिक्युलर मास अचीव करण्यासाठी जेवढं DP लागतं आपल्याला, डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन लागतं. मिनिमम मॉलिक्युलर मास अचीव करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी जेवढं डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन पाहिजे त्याला आपण म्हणतो क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. त्यालाच आपण म्हणतो क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. याच्यावरती पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट अँड लास्ट, नेक्स्ट आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. बायोडिग्रेडेबल पॉलिमरमध्ये म्हणलं 2 एक्झाम्पल होते. एक आहे आपला PHBV आणि दुसरा आहे नायलॉन 2 नायलॉन 6. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन ॲज इट इज पुस्तकातली आहे तीच पाहिजे आपण. त्यातला पहिला पॉईंट येतो PHBV. PHBVचा लॉंग फॉर्म काय बघा. PHBV हा जो आहे हा PHBV मॉलिक्यूल हा एक कोपॉलिमर आहे. हा एक कोण आहे, कोपॉलिमर. आणि हा कोपॉलिमर कुणाचा आहे, बीटा हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ॲसिड. याचे 2 फंक्शनल ग्रुप आहेत. बीटा हायड्रॉक्सी कार्बोक्झिलिक ॲसिडचे 2 फंक्शनल ग्रुप आहेत. ते फंक्शनल ग्रुप कोणते आहेत बघा. एक आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड आणि दुसरा आहे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड. ब्युटायरिक ॲसिड आणि व्हॅलेरिक ॲसिड यांचा कोण येतो, यांचा तो पॉलिमर आहे. कोण, PHBV म्हणजे याला काय म्हणतो, पॉलिहायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड अँड व्हॅलिक ॲसिड. ब्युटॅरिक ॲसिड आणि ब्युटॅरिक ॲसिड व्हॅलिक ॲसिड. आणि कोण आहे, पॉलिहायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड आणि व्हॅलेरिक ॲसिड याचा तो पॉलिमर आहे. ठीक आहे. ह्या व्हॅलेरिक ॲसिडचं एक दुसरं नाव आहे काय आहे, 3-हायड्रॉक्सी पेंटॉनिक ॲसिड. आणि याचं काय नाव आहे, 3-हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ॲसिड. आणि आता हा जो कंपाऊंड आहे इथं काय केलेलं आहे बघा. इथं ब्युटॅनॉइक ॲसिडमध्ये कार्बन किती असतात, 4. त्यातल्या 4 मधला जो 2 नंबरचा कार्बन आहे हा CH3CH CH2 आणि COOH. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 3 नंबरचा कार्बन, म्हणजे इथून न काउंटिंग केली तर, इथून जर काउंटिंग केली तर 3 नंबरचा कार्बन येतो. 1 2 3 OH. आणि इथं पण याच्यात पण तेच होणार आहे. इथं काय आहे, इथून जर काउंटिंग केली 1 2 3, इथं पण कोणता ग्रुप आहे, OH ग्रुप आहे. हा आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरिक ॲसिड, बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड किंवा 3-हायड्रॉक्सी ब्युटॅनॉइक ॲसिड. आणि इथं काय 3-हायड्रॉक्सी पेंटॅनॉइक ॲसिड. आणि ज्यावेळेस याच्यामधून आपण H2O रिमूव्ह करू, आता H2Oचा ग्रुप कुठून रिमूव्ह होतोय, H2Oचा ग्रुप रिमूव्ह होतो इथला H आणि इथला OH, इथला H आणि इथला OH रिमूव्ह होतोय. आणि तयार झालेला कंपाऊंड बघा, इथला कोण रिमूव्ह होतोय, OH पूर्णपणे निघून गेला. मग बाहेर कोण आहे, एक मिनटं, OH इथला COOH मधला OH निघून जातो. COOH मधला OH निघून जातो आणि OH मधला H निघून जातोय. मग इकडचा जो कोपऱ्यातला इथला H निघून गेला, राहिला कोण, फक्त ऑक्सिजन. आणि इथला C डबल बॉन्ड O राहिला, कारण की इथला OH निघून गेलेला आहे.
इथला OH निघालेला आहे आणि इथला कोण निघालेला आहे H, आणि या कंपाऊंडला म्हणतो आपण PHBV. या कंपाऊंडला म्हणतो आपण PHBV. हा जो PHBV हा कोण आहे, ॲलिफॅटिक पॉलिइस्टर आहे. हा कोण आहे, ॲलिफॅटिक पॉलिइस्टर. आणि हा मायक्रोब्सच्या प्रेझेन्समध्ये डिग्रेड होऊ शकतो. मायक्रोब्सच्या प्रेझेन्समध्ये काय होतं, डिग्रेड होऊ शकतो. नंतर आहे नायलॉन 2 अँड नायलॉन 6. नायलॉन 2 अँड नायलॉन 6 इज अ पॉलीअमाइड कोपॉलिमर. पॉलीअमाइड कोपॉलिमर. आणि याच्यामध्ये कोण कोण आहे, याच्यामध्ये ग्लायसिन, पेपरला आलेला क्वेश्चन, याच्यामध्ये कोण कोण येतं, ग्लायसिन आणि इटा म्हणा किंवा इप्सिलॉन अमायनो कॅपेरोइक ॲसिड. इप्सिलॉन अमायनो क्युप्रोइक ॲसिड यांच्यापासून बनलेला तो पॉलिमर आहे. कोण, नायलॉन 2 नायलॉन 6. आणि आपण कोण आहे, बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. आपण कोण आहे, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आणि शेवटचा पॉईंट पुस्तकातला ज्याच्यावरती क्वेश्चन आला होता तो पॉईंट आहे, एक सेकंड, शेवटचा पॉईंट, तो चार्ट पाठ करायचा आहे. शेवटचा एकच राहिलेला आहे, हा चार्ट. हा चार्ट व्यवस्थित करणं. हा चार्ट झाला की संपलं. कमर्शियली इम्पॉर्टंट पॉलिमर्स, याच्यामध्ये काय, काही कमर्शियली इम्पॉर्टंट पॉलिमर दिलेले आहेत. ते कमर्शियली इम्पॉर्टंट पॉलिमर पाहून घ्यायचे सगळे, जेणेकरून टॉपिक संपून जाईल. कमर्शियली इम्पॉर्टंट पॉलिमर. कमर्शियली इम्पॉर्टंट पॉलिमर यातले जे जे सोपे सोपे आहेत ते पहिल्यांदा डिस्कस करूयात. पहिला जो पॉलिमर आहे, आता पहिला आहे पर्स्पेक्स. पर्स्पेक्स म्हणजे काय, ॲक्रिलिक ग्लास. पर्स्पेक्स म्हणजे कोण आहे, ॲक्रिलिक ग्लास. याचा जो मोनोमर आहे त्याचं नाव काय आहे, मिथिल मिथा ॲक्रिलेट. मिथिल मिथा ॲक्रिलेट. आणि याचा उपयोग कुठं करतो, लेन्समध्ये, पेंटमध्ये, सिक्युरिटी बॅरियरमध्ये, LCDमध्ये आणि शटर रेझिस्टंट ग्लासमध्ये. पेपरला एक एक मार्काला विचारतील, लक्षात ठेवायचं. नंतर आहे ब्युनायन. ब्युनायन कुणाचा आहे, ब्युटाडाईन आणि ॲक्रिलोनायट्राईडचा आहे. ब्युटाडाईन आणि ॲक्रिलोनायट्राईडचा आहे. ब्युनायस कुणाचा आहे, स्टायरिन आणि ब्युटाडाईनचा आहे. स्टायरिन आणि ब्युटाडाईनचं कोण आहे, ब्युनायस. याचा उपयोग कुठे, ॲडेझिव्ह म्हणून, रबर बेल्ट्स म्हणून, शूचं सोल म्हणून, ओरिंगमधून आणि गॅस्केट्समध्ये. नंतर आहे PVC पॉलीव्हिनिल क्लोराईड. याचा जो मोनोमर आहे त्याचं नाव आहे व्हिनिल क्लोराईड. व्हिनिल क्लोराईड काय असतं, CH2CHCl असतं. CH2CHCl असतं व्हिनिल क्लोराईड. याचा यूज कुठे आहे, वॉटर पाईप्समध्ये, रेनकोटमध्ये, फ्लोरिंगमध्ये. नंतर आहे पॉलीॲक्रिल अमाइड. पॉलीॲक्रिल अमाइड याचं नाव आहे ॲक्रिल अमाइड. त्याचा कोण आहे, मोनोमर आहे तो काय आहे, CH2CHCONH2. CH2CHCH2 इथं डबल बॉन्ड आहे, इथं पण डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. याचं नाव काय आहे, पॉलीॲक्रिलामाइड जेल युज्ड इन इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निकमध्ये कोण वापरतात, पॉलीॲक्रिलामाइड. नंतर आहे युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन. युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन 1 मार्काचा प्रश्न. याच्यामध्ये काय आहे, युरिया आणि फॉर्माल्डिहाइड आहे. युरिया आणि फॉर्माल्डिहाइड आहे. युरियाचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो काय आहे, NH2C डबल बॉन्ड O NH2. आणि तो काय, अनब्रेकेबल डिनर वेअर्स बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नंतर आहे शेवटचा ग्लिप्टाल, थर्ड लास्ट ग्लिप्टाल. ग्लिप्टाल हा जो आहे हा पण कोपॉलिमर आहे. कोपॉलिमर म्हणजे काय, एकापेक्षा जास्त मोनोमर असतात. इथिलीन ग्लायकॉल आणि थॅलिक ॲसिड. तिकडे होतं टेरिक थॅलिक ॲसिड, इथं कोण आहे, थॅलिक ॲसिड. तिथं होतं टेरिक थॅलिक ॲसिड आणि इथं कोण आहे, थॅलिक ॲसिड आहे. ठीक आहे. ग्लिप्टाल आहे, याचा वापर कुठं होतो, पेंट्स अँड लिक्वायर. पेंट्स आणि लिक्वायरमध्ये त्याचा उपयोग होतो. ग्लिप्टाल लक्षात ठेवायचं आहे CETला. इथिलीन ग्लायकॉल थॅलिक ॲसिडमध्ये. नंतर आहे पॉलीकार्बोनेट्स. बिसफिनॉल आणि फॉस्जिन. बिसफिनॉल आणि फॉस्जिन यांचा जो कोपॉलिमर आहे याचं नाव आहे पॉलीकार्बोनेट. बिसफिनॉल आणि फॉस्जिन. बिसफिनॉल आणि फॉस्जिन पेपरला विचारतात. बिसफिनॉल आणि फॉस्जिन नाव फक्त लक्षात ठेवायचे, पेपरला काही जास्त येणार नाही याच्यावरती. याचा उपयोग कुठे, इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशन हार्डवेअरमध्ये याचा उपयोग आहे. आणि स्टेवरचं आहे थर्मोकॉल. थर्मोकॉल कोणाचा आहे बघा, स्टायरिनचा आहे. कोणाचा आहे, स्टायरिन. आणि स्टायरिन काय आहे, बेन्झिन रिंग आहे C6H5CH2 म्हणजे कोण आहे, हा आपला स्टायरिन आहे. या स्टायरिनचा जो पॉलिमर आहे त्याचं नाव आहे थर्मोकॉल. पेपरला 1 मार्कला विचारतात, थर्मोकॉल कोणाचा पॉलिमर आहे. थर्मोकॉल कोणाचा पॉलिमर आहे, स्टायरिनचा पॉलिमर आहे थर्मोकॉल. हा कसा आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे. स्टायरिन आहे, कॅन लीच वेन हिटेड अँड देअरफॉर इट इज अ बॅन. त्याला बॅनिंग केलं, त्याचं बॅन केलेलं आहे. थर्मोकॉलचं काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे मार्केटमध्ये. आणि याच्यावरती क्वेश्चन येणार. हा जो चार्ट आहे, हा चार्ट IMP चार्ट आहे. याच्यावरती CETला किंवा बोर्ड एक्झामला 1 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. बोर्ड एक्झामला 1 मार्कला क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो. अशा पद्धतीने पॉलिमर नावाचा टॉपिक संपलेला आहे.
अशा पद्धतीने पॉलिमर नावाचा टॉपिक संपलेला आहे. ओके.